नमस्कार मित्रांनो, द जी झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत. चला तर सुरू करूया. महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे नाही. वासुदेव गायतोंडे हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? चित्रकला या क्षेत्राशी संबंधित आहे. दलित पॅन्थर चळवळीशी खालीलपैकी कोणते कवी संबंधित आहेत? दलित पॅन्थर चळवळीशी नामदेव ढसाळ हे कवी संबंधित आहेत. टिंबटिंबनुसार पोलीस पाटलांची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन 1967 नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे टिंबटिंब हे काम होते. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे परराज्यांशी संबंध ठेवणे हे काम होते. सुमराण हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे? सुंबराण हा शब्द धनगर नृत्याशी संबंधित आहे. सन 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले? सन 1930 मध्ये सी व्ही रामन या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. पोलीस खात्यातील हे पद केवळ पदोन्नतीने भरले जाते. पोलीस खात्यातील पोलीस निरीक्षक हे पद केवळ पदोन्नतीने भरले जाते. ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ॲल्युमिनियम हे बॉक्साईट या खनिजापासून बनवले जाते. खालीलपैकी कोणते स्टेशन युनेस्कोचे हेरिटेज स्थळ म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे स्टेशन युनेस्कोचे हेरिटेज स्थळ म्हणून ओळखले जाते. भारतीय अणुयुगाचे जनक कोण आहेत? भारतीय अणुयुगाचे जनक डॉक्टर होमी भाभा हे आहेत. ब्रॉड बेस फॅरो हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणते पीक घेण्यासाठी वापरण्यात येते? ब्रॉड बेस फॅरो हे तंत्रज्ञान भुईमूग हे पीक घेण्यासाठी वापरण्यात येते. उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी हे धरण भीमा नदीवर आहे. नोटबंदीची घोषणा कधी करण्यात आली? नोटबंदीची घोषणा 8 नोव्हेंबर 2016 या वर्षी करण्यात आली. व्यावसायिक तत्वावर भारतात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? 16 एप्रिल 1853 या वर्षी सुरू झाली. पॅरा ऑलिम्पिक 2016 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? पॅरा ऑलिम्पिक 2016 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहेत दीपा मलिक. पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावला? आर्यभट्ट या व्यक्तीने लावला. दशम ग्रंथ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? दशम ग्रंथ गुरु गोविंद सिंग यांनी लिहिला आहे. नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? नाट्यशास्त्र हा ग्रंथ भरतमुनी यांनी लिहिला आहे. नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर हे आहेत. भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहेत? धूम दार्जिलिंग हे भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन आहे. तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तेल्या हा रोग
डाळिंब या पिकाशी संबंधित आहे. किशोरी आमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे? किशोरी आमोणकर या गायिका जयपूर या गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे. महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? महाराष्ट्रात नैऋत्य या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले? पहिले महायुद्ध 1914 ते 1918 या कालावधीत झाले. 15 दिवसातून एकदा निघणारे या अर्थाचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. या अर्थाचा योग्य पर्याय आहे पाक्षिक. माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. या वाक्यातील प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे खूप मारणे. पुढील वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ सांगा. उखळ पांढरे होणे म्हणजेच नशीब उघडणे. अभ्यस्त शब्द ओळखा. अभ्यस्त शब्द आहे शेजारी पाजारी. सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विजातीय. झाडावर चढणे सोपे नसते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्दाची जात आहे शब्दयोगी अव्यय. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते ते सोने नसते. या वाक्याचा प्रकार आहे मिश्र वाक्य. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या वाक्यातील अधोरेखित शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो? सामान्य नाम या प्रकारात येतो. शाळा, मुख्याध्यापक, वृत्तपत्र, संपादक. विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे? विदुषी हे खालीलपैकी विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. सुधा आणि राधा खेळत होत्या या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सुधा आणि राधा खेळत होत्या या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आहे उभयान्वयी अव्यय. खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही? खालीलपैकी हिमालय हे नाम भाववाचक नाम नाही. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.